Once again, God is ready to speak to us through His anointed servants. परत एकदा देव तयार आहे त्याच्या अभिषिक्त सेवकांद्वारे आपल्याशी बोलायला. Let's prepare our hearts to receive the manna from the God. आणि आपलं हृदय आपण तयार करूया देवापासून स्वर्गातून येणारा मन्ना स्वीकारायला. Believe that surely God has a special word for each one of us. विश्वास ठेवा की आज आपल्या प्रत्येकासाठी देवाकडून अतिशय खास असा शब्द आहे. So let's take this opportunity and put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Paul and Sister Jane. या वेळेला मोठ्याने टाळ्या वाजवून पास्टर पॉल आणि सिस्टर जीन यांचं स्वागत करूया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. How are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Good. Holy Spirit said we must say I'm blessed. पवित्र आत्माने सांगितले की तुम्ही सांगितले पाहिजे की मी आशीर्वादित आहे. We are already blessed. आम्ही आधीच आशीर्वाद आहे. Ephesians 1:3 says. इफ्सिकरास 1:3 म्हणत आहे. It didn't say you're going to be blessed. It says you are blessed. असं म्हटलं नाही की तुम्ही आशीर्वादित होणार आहे पण तुम्ही आधीच आशीर्वादित आहे. We just have to live the blessed life. आपण फक्त आशीर्वादित जीवन जगलो पाहिजे. We are not seeking for blessings. आपण आशीर्वादाची शोध करत नाही. We are blessed. आम्ही आशीर्वादित लोक आहे. Amen. And this blessings we can live by faith. आणि हा जो आशीर्वाद आहे आपण विश्वासाने जगू शकतो. Faith makes it a reality. आणि विश्वास गोष्टीला अस्तित्व करतो. Amen. Amen. Now there are some things today I'll tell you. आणि अशी काही गोष्टी आहे जे आज मी तुम्हाला बोलणार आहे. Not by head knowledge but revelation knowledge. डोक्याच्या ज्ञानाने नाही पण प्रकटीकरणाच्या ज्ञानाने. Because there is two, the head knowledge and the revelation knowledge. कारण दोन आहे डोक्याचे ज्ञान आणि प्रकटीकरणाचे ज्ञान. One comes from our own natural mind. एक आपल्या नैसर्गिक मनातून येतो. And that's the way we try to interpret the Bible. आणि असं आपण शास्त्राबरोबर जुळायचे प्रयत्न करतो. And another comes by revelation knowledge. आणि दुसरा येतो प्रकटीकरणाच्या ज्ञानाने. That comes from heaven. जो स्वर्गातून येतो. Amen. Amen. So God wants us that we know the Bible by revelation knowledge. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण पवित्र शास्त्राला जाणून घेतले पाहिजे प्रकटीकरणाच्या ज्ञानाने. So there are some things that may shock you when I teach you. आणि असे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करणार ज्या पास्टर तुम्हाला काय शिकवणार तेव्हा. You know, yesterday I was going to teach, then I saw this is a different crowd. I cannot teach. आणि काल मी शिकवण देणार होता पण मी पाहिले की वेगळा गर्दी होता म्हणून मी शिकवू शकत नव्हता. So I was just trying to make it very simpler. म्हणून मी संदेशाला सोपं बनवायचा प्रयत्न करत होता. Usually I love to teach. आणि सहज मला शिकवण द्यायला खूप आवडतो. Because God has given me the calling of to be a revelator. कारण प्रभूने मला प्रकटीकरण व्हायचं असं ज्ञान दिलेलं आहे. So I love that. आणि मला ती गोष्टी आवडतो. Okay. First I'll give you some briefs which are very important for our spiritual life. आणि आपल्या आत्मिक जीवनासाठी थोड्या काही गोष्टी मी बोलणार आहे जी खूप महत्त्वाची आहे. Then I was going to teach you about two very important ingredients, that is grace and faith. आणि मग मी तुम्हाला शिकवणार आहे दोन महत्त्वाचे पदार्थ जो कृपा व विश्वास आहे. That's the most important. आणि ती खूप महत्त्वाची आहे. Everything, our entire life is based on these two. आणि आपला संपूर्ण जीवन ह्या दोन गोष्टीवर आधारित आहे. Grace is God's part. आणि कृपा देवाची भाग आहे. Faith is our part. आणि विश्वास आपली भाग आहे. Though faith comes from God. जरी विश्वास देवापासूनच Which is a gift. जो एक देणगी आहे. Everything that comes from God is free and is good. प्रत्येक गोष्ट जो देवापासून येत आहे ती मोफत आहे आणि ती चांगली आहे. But then Holy Spirit told me to teach about fear. मग पवित्र आत्माने सांगितले की भीतीविषयी तुम्हाला शिकवण दिली Because though पाहिजे. this pandemic is gone, जरी ही महामारी निघून but गेली Holy आहे Spirit said there's still fear in many people. तरी पवित्र आत्माने सांगितले की अनेक लोकांच्या मनात अंतःकरणात अजूनही And भीती fear आहे. is not good. आणि भीती तर मुळीच चांगली नाही. God has shown me fear very closely and I've seen it. आणि प्रभूने मला भीती खूप जवळून दाखवली आहे आणि मी भीतीला पाहिली And Holy आहे. Spirit said, आणि पवित्र आत्माने out of the सांगितले three great weapons of the devil, fear is the first. आणि शैतानाचे जो तीन मुख्य शस्त्र आहेत त्याच्यापैकी जो भीती आहे तो खूपच मोठा शस्त्र And आहे. he has given me a very, very big message about fear. आणि भीतीविषयी देवाने मला खूप मोठा संदेश Though दिला I आहे. won't be able to do it, everything today. जरी आज मी संपूर्ण संदेश तुम्हाला देऊ शकत Because there are नाही some important things I would like to tell you. कारण काही महत्त्वाची गोष्टी आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडणार. First, I want to thank Pastor Peter प्रथम मी पास्टर पीटरला धन्यवाद देतो. and Pastor Jayashri. पास्टर जयश्रीला You know, धन्यवाद they are a देतो. family. आणि ते कुटुंब आहे I love both of them. आणि मी दोघांवर प्रीती करतो. Also Sandra. आणि सॅन्ड्रावर I देखील love them. आणि मी सर्वांवर प्रीती करतो. Amen. He's my twin brother, आणि तो माझा जुळा भाव आहे born on the same day, आणि सारखाच दिवस आमचा जन्म झाले but I came first. पण मी प्रथम आलो. Okay, no problem. काय हरकत नाही. Just a few hours, I think so. आणि थोडा Dr. तासाचा- Sunil John may be knowing better. फरक असेल. डॉक्टर सुनील जॉनला बरोबर माहिती असेल.
A few minutes, I think so, or hours, I don't know. आणि थोडा तास किंवा काही Okay. मिनिटाची फरक असेल. But we are twins. पण आम्ही जुळे आहे. His name starts with P, my name starts with P. आणि पीटरचं नाव पी ने सुरू होतं आणि पास्टर पॉलचं नाव देखील पी ने सुरू होतो. My wife's name starts with J. आणि माझं नाव जे ने सुरू होतो. And Jayshree's name starts with J. आणि जयश्रीचं नाव देखील जे ने सुरू होतो. There are much similarities there. आणि खूप समानता आहे. We both failed at the same time, passed at the same time. आणि दोन्ही पास एका वेळेस झाले, दोन्ही नापास एका वेळेस झाले. Okay. That's a big story. One day we'll आणि learn ती this. मोठी गोष्टी आहे. एक दिवस मी तुम्हाला सांगणार आहे. Now, this is what God wants to tell us. आणि असंच देवाला आपल्याला सांगायची We इच्छा are आहे. in a new time. आम्ही एक नवीन काळामध्ये आहे. Amen. आमेन. This is not the rapture time, आणि ही स्वर्गग्रहणाची वेळ not the नाही. tribulation time, संकट काळाची not वेळ the नाही. perilous time, आणि धोकादायक not the वेळेची- end time. शेवटची वेळ नाही. No. नाही. Hello? This is God's time, ही देवाची वेळ आहे. not the devil's time, शैतानाची वेळ not नाही. man's time. मनुष्याची वेळ It नाही. is our time. आणि ही आपली वेळ आहे. We have entered into the most exciting time, आम्ही खूपच उत्तेजित वेळेमध्ये प्रवेश केला आहे. which has never happened in the history of जे mankind. मनुष्य जातीच्या इतिहासमध्ये कधीच घडले नव्हते. It's a very exciting time आणि for खूपच- God's children to live. आणि खूपच उत्तेजित वेळ आहे देवाच्या लेकरांना जगण्यासाठी. Get up early in the morning expecting great things, आणि सकाळी उठा महान गोष्टीची अपेक्षा करून. not the doom and gloom. आणि उदास व दंडाचा संदेश नाही. Many are portraying what the devil is doing, आणि अनेक लोक ते सादर करत आहे जो शैतान करतो. making you to focus on what devil is doing. आणि तुम्हाला अधिक लक्ष लावायला लावतात जो शैतान करतो. Why? का? So you have fear, जेणेकरून तुमच्यात भीती येतो. and your faith doesn't work. आणि तुमचा विश्वास काम करत नाही. Amen. आमेन. When you let in fear, जेव्हा तुम्ही भीतीला आत याची you परवानगी become देता, paralyzed, मग तुम्ही लकवा and the खात devil होतो. can do anything he wants to do with you. आणि शैतान तुमच्याबरोबर काही करू शकतो जो तो इच्छितो. The devil knows शैतानाला माहिती आहे. a believer's weapon is faith. आणि एक विश्वासूचा शस्त्र विश्वास To आहे. rob your faith, he has to put fear. आणि तुमच्या विश्वासाची चोरी करायला त्याला भीती घालावं लागेल. So some who are using the head knowledge म्हणून काय लोक जे डोक्याच्या ज्ञानाचा are उपयोग putting करत fear ते भीती घालत आहे. and not letting your faith to work. आणि तुमच्या विश्वासाला काम करायची परवानगी देत Fear नाही. contaminates faith. आणि जो भीती आहे विश्वासाला It robs विटाळते. your faith. तुमच्या विश्वासाची चोरी It करतो. paralyzes your faith. आणि तुमचा जो विश्वास आहे त्याला अपंग It करतो. doesn't let you go forward and upward. आणि ते तुम्हाला पुढे आणि वर जायची परवानगी देत नाही. Amen. Amen. So I'm going to teach you these important things. Listen म्हणून very carefully. ही खूप महत्वाची गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप बारकाईने ऐका. You know, I've written many things for you. आणि अनेक गोष्टी मी तुमच्यासाठी लिहिल्या You आहेत. know, if ministers and prophets Just- only knew what time it is in God's timeline, आणि जर सेवक आणि संदेष्टांना कळले असते की कुठल्या वेळेमध्ये आहे ते देवाच्या कालावधीमध्ये, they would not assume the last times and they would not try to preach it. आणि ते शेवटच्या काळचा अनुमान करणार नाही आणि ते शेवटच्या काळाचा आता प्रचार करणार नाही. Holy Spirit said, pray for them, आणि पवित्र आत्म्याने सांगितले त्यांच्यासाठी प्रार्थना but do करा. not fill your soul with their words. पण त्यांच्या शब्दाने तुमच्या जीवाला तुम्ही भरू Or नका. you will be looking forward to doom and gloom and bad things to happen in your life. आणि मग तुम्ही उदास आणि दंडाच्या आणि विनाशाच्या संदेशाकडे जायचा प्रयत्न करणार आणि ती गोष्टी तुमच्या जीवनाचा नाश Once करणार. you put your faith there, you will start living that life. आणि एकदा तुम्ही तुमच्या विश्वास तिथे लावले मग तुम्ही तोच जीवन जगायचं सुरू करणार. Amen. आमेन. See, fear is also faith. आणि भीती देखील विश्वास आहे. Faith is the negative. आणि विश्वास नकारात्मक Where you put गोष्टी. your faith, that is what happens in your life. आणि जिथे तुम्ही तुमचा विश्वास लावतो तोच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतो. Amen. आमेन. So don't hear the doom and gloom messages. म्हणून उदासाच्या दंडाच्या विनाशाच्या संदेश ऐकू नका. The more you listen and talk, आणि जितकं तुम्ही ऐकणार आणि बोलणार the more you will believe and live. आणि तितकं अधिक तुम्ही विश्वास करणार आणि तसंच जगणार. Amen. आमेन. I'm not saying the rapture won't happen. आणि मी बोलत नाही की स्वर्गरोहण होणार नाही. I don't share my visions जरी मी माझ्या दृष्टांत सांगत नाही, because I don't want people to follow me by vision because of कारण visions. माझी इच्छा नाही की लोक माझ्या मागे आले पाहिजे दृष्टांतामुळे. No, I want people to follow the word. माझी इच्छा आहे की लोकांनी वचनाचं अनुकरण केला पाहिजे. That's why I avoid giving personal prophecies. म्हणून मी वैयक्तिक संदेश
देण्याच्या टाळतो. Because the word of God is the sure word of prophecy. कारण देवाच्या वचनच संदेशाची खात्रीपूर्वक वचन आहे. Because Holy Spirit said, कारण पवित्र आत्म्याने you know, सांगितले you can draw people by prophecy, आणि संदेशवाणीने तुम्ही लोकांना आकर्षित करू but शकत you'll आहे. make them immature. पण तुम्ही त्यांना अप्रौढच ठेवणार Because they'll always look to you. आणि जिथे ते नेहमी तुमच्याकडे What God is बघणार saying. What God is की saying. देव काय बोलत आहे, What God is saying. की देव काय बोलतो. What God has to say, He has said it in the word. आणि जे देवाला सांगायचं होतं त्यांनी आपल्या वचनामध्ये सांगितले The आहे. word of God is the will of God, the mind of God. आणि देवाची जी वचन आहे, देवाचे मन आहे, देवाची मर्जी आहे. Go to the word and check. आणि देवा वचनामध्ये जाऊन तुम्ही तपासणी करा. Amen. आमेन. You can be controlled आणि तुमच्यावर नियंत्रण केले जाऊ शकतो. if you only focus on prophecy. आणि जर तुम्ही फक्त संदेशवाणीवर लक्ष लावले तर Amen. Amen. You'll not do your own. मग तुम्ही स्वतःच्या करणार नाही. You'll be the most immature Christian. मग तुम्ही खूपच अप्रौढी ख्रिस्ती होणार. Amen. आमेन. Okay, so take care. Okay. म्हणून तुमच्या जीवनाची काळजी You घ्या. know, long time back, आणि खूप वेळेपूर्वी God showed me the rapture. देवाने मला स्वर्गग्रहण I've दाखवले seen the rapture. आणि मी स्वर्गग्रहण पाहिले आहे. And Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले rapture is not happening now. की स्वर्गग्रहण आता घडतच नाही. You take it down and write it. आणि तुम्ही लिहूनच घ्या. Not even in your own आणि generation. तुमच्या स्वतःच्या पिढीमध्ये देखील होणार नाही. Hello? Not only in your own generation. आणि तुमच्या स्वतःच्या पिढीमध्ये देखील नाही. Minimum 100 years. आणि कमीत कमी 100 वर्षापर्यंत होणार नाही. You know, this rapture message has made people, Christians, cowards. आणि जे स्वर्गग्रहणाचे जे संदेश आहे ख्रिस्ती लोकांना भेकड बनवलेले आहे. How they use it? आणि ते कसं त्याचा उपयोग करतात. Lord, जल्दी आओ प्रभु, शैतान मुझे सता रहा है, कभी आ रहे प्रभु, मुझको लेके जाओ. You're a victim or a victor. आणि तुम्ही बली आहात किंवा विजेता आहात. Is this the rapture message? आणि हा काय स्वर्गग्रहणाचा संदेश आहे. God is coming for the triumphant church, आणि देव विजयशाली victorious मंडळीसाठी church, आणि विजेता मंडळीसाठी येत a आहे. bride without spot and wrinkle, आणि असं वधूसाठी येत आहे ज्याच्यामध्ये सुरकुती नाही, not कुठलाही a डाग नाही. darpok bride, आणि एक पडलेला वधूसाठी not नाही. a darpok bride. आणि एक भेकड वधूसाठी नाही. Who is saying, जल्दी आओ प्रभु, क्यों? तुम्हारे पास अधिकार दिया है. The devil is defeated. शैतान पराभूत He has आहे. no power. त्याच्याकडे सामर्थ्य You नाही. have all the power of the enemy. आणि तुमच्याकडे सामर्थ्य आहे शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर. If you have all the power, जर तुमच्याकडे सर्व or सामर्थ्य all the power of the enemy, शैतानाच्या सर्व the enemy सामर्थ्य has no power. मग शत्रूला काही सामर्थ्य नाही. So why you are saying, प्रभु कभी आएगा, जल्दी आओ प्रभु जल्दी. क्यों? Why? का. This message has given you a victim mentality. आणि हा संदेशाने तुम्हाला बलीची मानसिकता दिलेली An आहे. escape route. आणि पलवाट दिलेली आहे. An escape route. आणि कुठला बचाव करण्याचा मार्ग दिलेले आहे. Rapture is a celebration. आणि स्वर्गग्रहण एक उत्सव आहे. Amen. आमेन. Celebration of the victory. आणि विजयाची एक उत्सव आहे. Not an escape route to run away. आणि एक पलवाट नाही पळून जाण्यासाठी. Why will God take you away when there are so many people who don't know Jesus? आणि देव तुम्हाला का घेऊन जाणार जे एवढं लोकांना येशू माहिती नाही तेव्हा. Amen. आमेन. This is our time. आणि ही आपली वेळ आहे. Didn't Jesus say आणि येशूने सांगितले that नाही my children are going to do greater works than की me? माझे जे लेकरं आहे माझ्यापेक्षा महान काम करणार. We have not yet started doing Jesus works. आपण अजूनही येशूचं काम करायला सुरू केला नाही. What are we going to do greater works? मग आपण कुठला महान काम करणार. Have we done it? आपण केले का. प्रभु यीशु का काम भी नहीं किया हम लोग ने. जीवित उठाए नहीं इतने लोगों को, और हम लोग उसके पहले जल्दी आओ प्रभु मेरे को जाने का. अरे तुम जाएगा तो उनका कौन उद्धार करेगा? You know, these messages are making you a victim. आणि हे जे संदेश आहे तुम्हाला बली And the बनवत आहे. devil loves it. आणि शैतानाला असा संदेश खूप आवडतो. He is laughing behind you. आणि तो तुमच्या मागे हसतो. ऐसा च मांगता है इनको, ऐसा च मांगता, ऐसा च मैसेज दो इन लोग को, ऐसा च मैसेज दे दो इनको, इनको डरपोक बनाओ, फिर मेरा काम आसान होता है. इजीली मैं उनको पकड़ सकता हूं. हेलो? When you have fear, you cannot even run. आणि जेव्हा तुमच्यात भीती असतो तुम्ही पळू शकत नाही. When the lion roars, जेव्हा सिंह गर्जतो, गर्जना करतो, उठने की जरूरत भी नहीं.
that small creature, आणि तो छोटा प्राणी it can run आणि faster, तो वेगाने धावू शकतो it can escape through a small route, आणि तो छोटा मार्गाने जाऊ शकतो एक छोटा खड्डा में भी जा सकता हो, और लायन कुछ नहीं कर सकता. मगर उसने रोर किया, वो तो उधर ही खड़े हो जाता. अरे भाग भाई भाग. मैं नहीं भाग सकता. अरे तू तो भाग सकता है, जा. नहीं भाग सकता. अरे उधर खड्डा है, जा. नहीं जा सकता. See, everything is available, route is available, आणि सर्व गोष्टी Escape is उपलब्ध आहे, available. बचाव उपलब्ध you आहे can run better than him, आणि सिंहापेक्षा तुम्ही you उत्तम can जाऊ do better than आणि him, त्याच्यापेक्षा उत्तम करू but you शकत can't. पण तुम्ही करू शकत नाही You surrender. आणि तुम्ही अधीन होतात Fear makes you to surrender आणि भीती तुम्हाला अधीन करायला लावतो and makes the devil easy. आणि शैतानाला गोष्टी अगदी सोपं बनवतो. बैल मार, ऐसा है. You are not going to fight, you are not going to resist. आणि तुम्ही लढाई करणार नाही, तुम्ही You विरोध करणार forgot that faith is not passive but active. आणि तुम्ही विसरून गेले की जे विश्वास आहे निष्क्रिय नाही पण सक्रिय आहे Faith is a good fight. आणि विश्वास एक चांगली लढाई आहे. We're not fighting flesh and blood. आपण रक्त व मांसाची लढाई करत नाही It's a faith battle which is a good battle, म्हणून विश्वास चांगली लढाई करतो but you don't. पण तुम्ही करत नाही. So I want to teach you about fear. म्हणून मला तुम्हाला भीतीविषयी शिकवायचं Holy आहे. Spirit taught me. पवित्र आत्माने He मला showed me शिकव how fear comes. आणि दाखवले की कसं भीती येतो. There are different kinds of fear. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने Hidden fear. आणि लपलेली भीती. But from where does it come? पण भीती कुठून येतो How to get rid of it? आणि त्याला आपण कसं दूर How केले to cast पाहिजे, it out? त्याला कसं बाहेर काढले पाहिजे. Once gone, does it come? आणि एकदा गेले भीती तर परत At येतो का what age does it come? आणि कुठल्या वयामध्ये येतो. All this knowledge you must have. आणि हे सर्व ज्ञान तुमच्याकडे असले पाहिजे Because what pleases God is faith. कारण कुठल्या गोष्टी देवाला संतुष्ट करतो तो आहे विश्वास Without faith, it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. But fear robs your faith. पण भीती तुमच्या विश्वासाची चोरी करतो. So I want to teach you about fear. But before that, these are important things I'll just want to teach you. आणि ही काही महत्त्वाची गोष्टी आहे म्हणून प्रथम मी तुम्हाला शिकवणार आहे मग भीतीविषयी सांगणार आहे. So I want to encourage you मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे that God did not make you a doormat. की देवाने तुम्हाला पाय पुसणी बनवले कभी नाही. भी devil मांगता आके तुमको सता सकता है, बर्बाद कर सकता है, बीमारी ला सकता है. No, नाही you are not a doormat. आणि तुम्ही पाय पुसणी नाही Satan is your doormat. आणि शैतानच He तुमचे is पाय under your पुस- feet. आणि तो तुमच्या पायाखाली आहे. Amen. Amen. Who has the keys? आणि कुणाकडे किल्ली आहे. Jesus has the keys येशूकडे किल्ली आहे of death, hell, and मरणाची, grave. नरकाची आणि कब्रेची. One day I'll teach you that. एक दिवस मी तुम्हाला तो How शिकवून Jesus देणार took the keys. की कसं येशूने किल्ली घेतले In those 3 days he did it. आणि त्या 3 दिवसामध्ये When he was on the cross. जेव्हा तो क्रुसावर He होता was not on the cross, his body was on the cross. आणि तो क्रुसावर नव्हता त्याच्या शरीर क्रुसावर His होता spirit soul left. आणि त्याच्या आत्मा प्राण निघून And गेले there he showed his power. आणि तिथे त्यांनी आपलं सामर्थ्य दाखवले He removed the keys. आणि त्यांनी शैतानाकडून किल्ली From काढली. Satan. शैतानाकडून किल्ली काढले Satan boasted that he had the keys. आणि शैतानाने बडाई केली की त्याच्याकडे किल्ली He आहे could kill anyone. आणि तो कुणाच्याही घात करू He शकत could do होता. anyone. आणि तो कुठला Do काय anything. करू He has the शकतो. keys, the right, the authority. त्याच्याकडे किल्ली होता, अधिकार होता, हक होता But म्हणून. when Jesus defeated him, पण जेव्हा येशूने त्याला पराभूत he केला took that keys. येशूने तो किल्ली घेतला. Now who has the keys? आता कुणाकडे ती किल्ली आहे. Jesus has it. येशूकडे तो किल्ली आहे And before he ascended, he gave it to you. आणि उठण्याच्या स्वर्गात जाण्याच्या आधी त्यांनी ती किल्ली तुम्हाला दिली. Amen. Amen. Hello. You are his body. आणि तुम्ही त्याचे शरीर आहात. We are the body of आम्ही Christ. ख्रिस्ताचे शरीर आहे. You have the mind of Christ. तुमच्याकडे ख्रिस्ताचे मन You आहे. have the life of Christ. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन आहे. Amen. आमेन. This is the show time for the body of Christ, remember. आणि ही देखाई करण्याची वेळ आहे ख्रिस्ताच्या शरीरासाठी. Someone say, no, there are two kinds of Christians. आणि 2 प्रकारचे ख्रिस्ती आहे. Law and grace. आणि कृपा व नियम. Religious minded. धार्मिक मनाचे. They'll always look at outside. आणि ते नेहमी बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष ये क्या लावणार. मेकअप डाला, ये क्या बाल स्टाइल करा, ये क्या किया, ये क्या वो क्या. That is in the religion law. आणि ते धर्मामध्ये आहे, नियम शास्त्रामध्ये आहे. Everything outside. आणि प्रत्येक गोष्टी ते बाहेरूनच तुम पाहतात. सफेद कपड़ा पहनना मतलब पवित्र है. हृदय काला रहेगा चलता है, कौन देखता है. तुम कितना प्रभु में स्ट्रांग है थोड़ी दिखता है. फिर क्या दिखता है, क्या पहना, अच्छा ऐसा क्या. फिर मैं एकदम गरीब भिखारी जैसा पहन के आता, अरे कितना पवित्र है ये. और घर में प्रार्थना भी नहीं करता हो, दूर रहता हो. मगर बाहर से religion is a cover up. आणि धर्म एक पांघरुण आहे. Amen. आमेन.
No, I can know who is a religious minded person or grace person आणि मला कळून येतं कोण एक धार्मिक व्यक्ती आणि कोण एक कृपेच्या व्यक्ती by आहे their talks. त्यांच्या बोलण्याने. You know, when people come to me for prayer, जेव्हा लोक माझ्याकडे येत आहे प्रार्थनेसाठी, don't be offended. आणि नाराज होऊ नका, You know, I love to speak the truth. आणि मला खरं बोलायला खूप आवडतं, And please forgive me. आणि मला क्षमा करा. You know, when I met Dinakaran, brother D.S. Dinakaran, जेव्हा मी DGS दिनकरनला भेट he दिली told me Jesus is saying, आणि त्यांनी सांगितले येशू म्हणत for आहे, right you'll say right, for wrong you'll say wrong. आणि खऱ्याला तुम्ही खरं बोलत आहे, खोट्याला तुम्ही खोटं बोलतात. For light you'll say light, dark you'll say dark. आणि प्रकाशाला तुम्ही प्रकाश म्हणेल आणि अंधाराला तुम्ही अंधारच म्हणेल. You don't compromise. आणि तुम्ही तडजोड करत नाही. Yeah, I don't compromise. होय, मी तडजोड करत So नाही. sometimes truth could be painful, कधी-कधी offensive, hurtful. सत्य जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला वेदना होणार, तुम्ही नाराज होणार, दुःखी होऊ But शकत it's आहे. good to know the truth. पण सत्य जाणून घेणे चांगलंच आहे. Because when you know the truth, you'll be set free. कारण जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हाच तुम्ही बंधमुक्त होणार. As lies binds you, truth makes you free. जसं खोटा तुम्हाला बांधतो, सत्य तुम्हाला बंधमुक्त करतो. Not the truth only in the Bible. आणि फक्त शास्त्रामध्ये जी सत्य The आहे ती, truth that you know will make you आणि free. जी सत्य तुम्हाला माहिती आहे तीच सत्य तुम्हाला That means the बंधमुक्त truth that करणार. you don't know will keep you in bondage. ह्याचा अर्थ आहे की जी सत्य तुम्हाला माहिती नाही ती तुम्हाला बंधनात ठेवणार. Amen. आमेन. So when they come to pray for prayer, म्हणून जेव्हा लोक माझ्याकडे प्रार्थनेसाठी येतात they'll not say what is their problem. आणि ते त्यांची काय समस्या आहे ते बोलणार नाही. Pastor, मी खूप उपास प्रार्थना करतो. I understand this is law. आणि मला कळतं हे नियम They आहे are trying to buy favor. आणि ते अनुग्रह विकत घ्यायचे प्रयत्न जब करत तक आहेत. उनका क्वालिफिकेशन गुड रिपोर्ट देगा नहीं तो प्रभु कैसा आशीर्वाद करेगा? Isn't it? मैं पहला गुड रिपोर्ट दिखाना चाहिए. पास्टर 40 दिवस उपवास केलं, मी रडून प्रार्थना केलं. अच्छा, मला प्रभु विजन दिखाओ. अच्छा ठीक है, इतना सब दिख रहा तो तुम बीमार क्यों है भाई? अच्छा ठीक है, ये सब तुम बहुत अच्छा सा काम किया, बिकॉज दे आर एक्सपेक्टिंग बेस्ड ऑन दिस वर्क्स. आणि ते अपेक्षा करत आहे ह्या कामाच्या आधारे आई हैव कम. मी आलो आहे. सो गॉड इज ऑब्लिगेटेड टू ब्लेस मी. म्हणून देव कर्तव्यबद्ध आहे मला आशीर्वाद द्यायला. हाँ, फुकट थोड़ी आया. अरे मेहनत किया है, कैसा नहीं देगा प्रभु? वेरी गुड, चांगलं वेरी आहे. गुड. खूप इट्स चांगलं नॉट आहे. ग्रेस, आणि ही काही कृपा इट इज नाही लॉ रिलीजन. आणि ही नियमशास्त्र आहे, धर्म आहे. यू ट्राय टू बाय फेवर तुम्ही अनुग्रह विकत घ्यायचे प्रयत्न करत आहे and you take the glory, आणि तुम्ही गौरव घेता. and God does not give glory to any man. आणि देव आपला महिमा गौरव कुणाला देत You नाही. know, when you preach grace, जेव्हा तुम्ही कृपेचा you प्रचार connect people to God. तुम्ही लोकांची जोड देवाबरोबर करता. When you preach religion or law, you connect people to yourself. जेव्हा तुम्ही धर्म किंवा नियमशास्त्राचा प्रचार करत आहे तेव्हा तुम्ही लोकांची जोड स्वतःबरोबर करता. Hello. I wouldn't speak like this yesterday. आणि काल मी असं बोलले नाही. उल्टा मैं मैसेज भी लाया था. मैं देखा अच्छा अच्छा ऐसा, फिर होली स्पिरिट बोला नहीं ये सब नहीं चलना तेरा, सिंपल दे दे. सो इतना क्वालिफिकेशन लाया, रिपोर्ट कार्ड लाया भाई. आणि एवढं 100 पदवी marks. आणले आहे, एवढं मी पात्रवान आहे, 100% God मला बोला. मार्क्स मिळाले आहे. गॉड बोलता अभी क्या है, देने च पड़ेगा ना, इतना काम किया. हाँ, हेलो, जीसस ने जो काम किया उसके लिए नहीं है, इसने काम किया इसके लिए. यू कट ऑफ जीसस वर्क्स मग तुम्ही येशूच्या कामाला बाजूला ठेवतात and you come by your works. आणि तुमच्या स्वतःच्या कार्याने तुम्ही That येतात. is religion law. आणि ते धर्मशास्त्र आहे आणि नियम आहे. लॉर्ड क्यों जीसस को भेजा? मैं कर सकता था ना, उपास प्रार्थना 40 दिवस मार के लेता था, हाँ? रोता था, बेग करता था, वो बेसिस पे मैं ले सकता है. क्यों जीसस चाहिए अपने को? आई डोंट वांट जीसस. मला येशू नको. मेरा रिपोर्ट कार्ड देखो, अब बीच उपास करके आया मैं, देखा चेहरा, कपड़ा देखा, अच्छा नहीं पहना मैं. ये बेसिस पे तू आशीर्वाद देने ही पड़ेगा. हेलो. यू कट ऑफ जीसस. मग तुम्ही येशूला कापून ठेवतात, बाजूला God ठेवतात. sent Jesus for us आणि देवाने येशूला because आपल्यासाठी we पाठवलं. don't qualify, we are disqualified. आम्ही पात्र नाही, आपण अपात्र आहोत. And we stand qualified because of our faith in Jesus. आणि आम्ही पात्रवान आहे येशूवर विश्वास ठेवून. That gives glory to आणि God. ही गोष्टी देवाला महिमा The देतो. more you come on the basis of Jesus, आणि जितकं अधिक तुम्ही येशूच्या God वतीने is येतात, happy. देव संतुष्ट आहे, खुश आहे. You just say, I come in the name of Jesus. तुम्ही फक्त बोला देवाला मी येशूच्या नावाने येतो. Believe in what He did, आणि येशूने काय केलंय त्याच्यावर विश्वास not करू. in what I do or I did. आणि मी काय केला, मी काय करत आहे त्याच्यावर नाही. That is grace. आणि हीच कृपा You are आहे. blessed. मग तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन.
Fasting is not wrong. आणि उपवास करणे काही चुकीचं नाही. You cannot change God. आणि तुम्ही देवाला बदलू शकत नाही. क्या प्रभु बुरा था तुम अच्छा कर रहा है? हेलो. आता उपवास किया ना अभी प्रभु बहुत अच्छा हो गया. पहले बहुत गुस्से में था वो. अभी उपवास किया ना अभी बहुत अच्छा हो गया. हाँ? Does God change? देव बदलतो का? हाँ? Does his nature, character, attribute change? आणि त्याच्या स्वभाव चरित्र कधी बदलतो का? गुणधर्म कधी Is the बदलतो? same before you fasted, during fasting and after fasting. आणि तुम्ही उपवास करण्याच्या वेळेस आणि उपवास नंतरही देव सारखंच आहे. You have changed. You become a little sensitive. आणि तुम्ही बदलले आहे कारण तुम्ही संवेदनशील झाले आहे. You become a little trim. आणि slim. तुम्ही थोडं बारीक होतात. अच्छा है, isn't it? थोड़ा फैट भी कम हो गया. आणि तुमची चरबी देखील कमी Because झाली. आजकल फूड में बहुत मिलावट है. One day I'll teach you about food. Holy Spirit taught me. आणि एक दिवस मी तुम्हाला अन्नाविषयी शिकवणार आहे जो पवित्र आत्माने मला सांगितले आहे. हम लोग वड़ा पाव खाते हैं ज़्यादा. वड़ा पाव बेचता हूँ. हाँ? उधर से गिराएगा था. ये वड़ा कितने का है? अच्छा अच्छा. अयो, ओ मैं. हाँ? ये वड़ा कितने का है? और उसका हाथ, एक मिनट. ये गरम है क्या भाई? कैसा है? Everyone touches. आणि प्रत्येक लोक त्या वडाला हात लावतात. And वो फिर ग्लव्स पहनता. ये लो सब दुनिया भर ने देखो बहुत अच्छा. I'm just joking. Okay? आणि मी गंमत करतो. कोई वड़ा पाव ला रहेगा तो चिड़ो मत. You know, anyhow, laughter is a good medicine. आणि तरी हास्य एक चांगलं औषध आहे. Good medicine. चांगलं औषध आहे. Not just a medicine. फक्त Good औषध नाही medicine. पण उत्कृष्ट औषध आहे. The more you laugh, आणि जितकं अधिक तुम्ही हसता you'll have good health. तुम्हाला चांगलं तब्येत You असेल. know, it was understood that time. Christian मतलब आणि अशी समज होती त्यावेळेस की ख्रिस्ती लोक खूप गंभीर असले पाहिजे. हंसा बोला ये वर्ल्डली है. हंसता रहेगा. वर्ल्डली आदमी है. आणि जगित मनुष्य वर्ल्डली आहे. जैसा हंसता है ये. हाँ? क्रिस्ती मतलब क्या है? साइलेंट रहने का, बड़ा फेस रखने का और रोने का. You know, during our time, no. आणि माझ्या काळामध्ये The more women would cry, we say, इतना spiritual है ये. आणि जितकं स्त्रिया रडत होते आपण बोलत होते ते किती आत्मिक आहे. बहुत आत्मिक. कितना रोता है. उसका मुंह सब लाल हो गया. इतना spiritual है ना. Hello. You know, I've seen all the different life. आणि मी वेगवेगळं जीवन पाहिलं. I was a Christian without life. आणि मी एक ख्रिस्ती जगणारा जीवन होता. नामधारी Christian. आणि नामधारी ख्रिस्ती होता मी. Outstanding Christian. आणि बाहेर उभा Standing राहणारा outside the ख्रिस्ती. church. आणि मंडळीच्या बाहेर उभा राहणारा ख्रिस्ती होता. कभी खत्म होता. अरे खत्म कर रहा क्या नहीं हो. फिर घर को जाने का. चर्च जाके मेरा बेटा चर्च गया. अरे कितना. मैं चर्च जाके क्या किया वो मालूम नहीं. ठीक है. I saw that life. आणि तो जीवन मी पाहिले. I became a believer. आणि मग मी विश्वासू झालो. Entered into law. आणि नियमशास्त्रामध्ये प्रवेश केला. External matters. आणि बाहेरच्या गोष्टीकडे पाहिले. गरीब दिखने मांगता. दुखित दिखने मांगता. ड्रेस सब लूज पहनने का. साइकिल में आने का. अरे कितना नम्र है, कितना स्पिरिचुअल है. साइकिल में आया हो. अच्छा, that was the law. आणि तो नियम होता. Then I came out of law. मग मी नियमातून बाहेर Entered into grace and आणि law. आणि कृपा आणि नियम मध्ये मी No, प्रवेश wait, केला. ताली मत बजाओ. और आगे स्टेप भी है. अजून एक पाऊल आहे पुढे. Entered into law and grace combined. आणि नियम व कृपामध्ये मिळून मी प्रवेश केला. ये भी करने का वो भी करने का. मेरा एफर्ट से भी प्रभु से खरीदने का, प्रभु ने जो किया उससे भी खरीदने का. Confusion. आणि पूर्ण गोंधळ. Then I left that आणि जेव्हा मी तो and सोडला I entered into grace and faith. आणि मी कृपा व विश्वासामध्ये प्रवेश केला. You know, if you know two things, जर तुम्हाला फक्त दोन गोष्टी माहिती आहे, grace, कृपा, God's part, देवाची कृपा, faith, विश्वास, your part, तुमचा भाग, you will live a blessed life. मग तुम्ही आशीर्वादित जीवन जगेल. Some emphasize
only on grace. आणि काय लोक फक्त कृपेवर जोर देतात And they are the most lazy people. आणि ते खूपच आळसी लोक आहे. प्रभु सब करेगा, प्रभु सब करेगा, तुम कुछ नहीं, हम कुछ करने की जरूरत नहीं, प्रभु सब करेगा, प्रभु सबको स्वर्ग लेके जाएगा, मैं कुछ करने की जरूरत नहीं, प्रभु देना प्लीज, देना प्लीज, देना प्लीज, देना प्लीज. जितना रोया हम लोग से, प्रभु प्रभु भी रोता, हम भी रोता, अरे ले ले. नहीं, a crying Christian is a baby Christian. एक रडणारा ख्रिस्ती एक बालक ख्रिस्ती आहे. हेलो, तुम्हारे बच्चे लोग रोता था ना बचपन में, मम्मी देना, मम्मी देना, मम्मी, बोले ये ले रे, हमेशा रोता है. हाँ? तो बड़ा होने के बाद बोलता कि मम्मी मम्मी दे दो. ए क्या रो रहा, ना बड़ा हो गया तू. हाँ? Grace makes you mature. आणि कृपा तुम्हाला प्रौढ बनवतो. Amen. आमेन. That is grace, God's part. आणि कृपा देवाची भाग आहे. All the blessings they are provided by grace. आणि सर्व आशीर्वाद कृपाद्वारे आपल्याला उपलब्ध आहे. Then why doesn't it come to me? मग माझ्याकडे का येत अगर नाही? प्रभु ने सब कुछ किया है, क्रूस पर से, रेजरेक्शन से, आशीर्वाद, आरोग्य, everything. प्रत्येक गोष्टी देवाने करून ठेवला आहे. Then why I'm not getting it? मग मला का ते मिळत नाही? Amen. आमेन. That's the question. आणि ही प्रश्न आहे. प्रभु तू प्रेम नहीं करता, इसके लिए नहीं देता, कभी से रो रहा है. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. Faith is your part. आणि विश्वास तुमचा भाग आहे. And faith is not works. आणि विश्वास काय काम नाही. There are two kinds of faith. आणि दोन प्रकारचे Faith विश्वास in what Jesus did आणि विश्वास जो येशूने केला and त्याच्यावर faith in what you do. आणि विश्वास जे तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये Faith on His works आणि विश्वास त्याच्या or कामावर faith on your works. किंवा विश्वास तुमच्या कामामध्ये. That's the difference. आणि हे एक फरक आहे. Amen. आमेन. Hello. What is faith? आणि विश्वास काय आहे? Oh, उपास करता हूँ. नहीं 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 नहीं. Faith मतलब knowledge of God's word. आणि विश्वास म्हणजे देवाच्या वचनाचा ज्ञान. Amen. आमेन. How can you believe unless you know? आणि कसं तुम्ही विश्वास करू शकत आहे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही किंवा तुम्हाला काय ज्ञान नाही तोपर्यंत. Knowledge gives you faith. आणि ज्ञानच तुम्हाला विश्वास देतो. I have to teach you about fear. आणि मला तुम्हाला भीतीविषयी शिकवायचं आहे. Okay, I'll skip all this. आणि हे सर्व आता मी बोलणार नाही. Okay. So, you know, Jesus' pattern was first to teach, preach and heal. आणि You know येशूचा that? नमुना होता पहिला शिकवण दिले पाहिजे, मग प्रचार केला पाहिजे आणि नंतर आरोग्य दिले पाहिजे. But we don't want teaching, preaching, we want healing. पण आपल्याला उपदेश आणि प्रचार नको, आपल्याला फक्त आरोग्य But पाहिजे. Jesus maintained that. पण येशूने ते राखून ठेवले. Teaching, पहिला शिकवण, preaching, मग प्रचार, healing. मग आरोग्य. He never healed unless people heard. आणि येशूने तोपर्यंत लोकांना आरोग्य दिले नाही जोपर्यंत त्यांनी वचन ऐकले नाही तोपर्यंत. Okay. So one day I'll teach you about grace and faith. एक दिवस मी तुम्हाला कृपा व Because विश्वासावर that's the most शिकवण important. देणार आहे. Because these are the two groups. कारण हे दोन गट आहे. One teach that all things by grace. आणि एक गटाचा विश्वास आहे सर्व गोष्टी कृपेनेच होतो. If everything is by grace, why are people going to heaven? आणि जर प्रत्येक गोष्टी कृपेने आहे मग का लोक नरकात जात आहे? Because Jesus has paid for every person's sin. कारण येशूने प्रत्येक व्यक्तीच्या पापाची फेड केली आहे. The only reason they go to hell is not because of their sin. आणि एकच कारण आहे ते नरकात जात आहेत त्यांनी पाप केले आहे म्हणून The नाही. Bible says Holy Spirit convicts of one sin, singular. आणि पवित्र आत्मा एका पापाची जाणीव करून देतो एक वचनाच्या पापाविषयी. What is that? आणि ती पाप काय आहे? They don't believe in Jesus. ते त्यांनी येशूवर विश्वास केला नाही म्हणून. Amen. आमीन. So our message is a message of reconciliation. म्हणून आपला जो संदेश आहे समेटाची संदेश It's आहे. not to condemn people. आणि लोकांना दंडित It's करायचं not to संदेश. expose people of their sins. आणि लोकांच्या पाप उलगडीस करायचं How नाही. can you expose when it is paid for? आणि तुम्ही कसं उलगडीस करू शकतो ज्या त्यांच्या पापांची भरपाई झाली आहे? हेलो, तुम दारू पीते, तुम ऐसा कभी भी जीएस ने किसी को नहीं बोला उधर. Our message is a message of reconciliation. आपला जो संदेश आहे समेटाची संदेश आहे. Amen. आमेन. Holy Spirit convicts the unsaved of one sin, singular, that is unbelief in Jesus. आणि पवित्र आत्मा अविश्वासूला एका पापाविषयी जाणीव करून देतो एक वचनाच्या पापाविषयी की त्यांनी येशूचा नाकार केला आहे म्हणून त्यांनी येशूवर विश्वास केला नाही You म्हणून. must believe that all your sins are paid for. आणि तुम्ही विश्वास केला पाहिजे की तुमच्या सर्व पापांची भरपाई Past, present झाली. and future. Do you believe? भूतकाल वर्तमान आणि भविष्याची पापांची फेड झाली आहे. तुम्ही विश्वास केला पाहिजे. तुम्ही विश्वास करत अगर आहात का? प्रभु भूल गया तुम्हारा कोई पाप तो वापस प्रभु ऊपर जाने वाला नहीं है. हेलो,
if he has not paid your tomorrow's sin, जर त्यांनी तुमच्या उद्याची पापाची भरपाई केली then how नाही, can God forgive without Jesus paying for your sin? मग देव तुम्हाला कसं क्षमा करणार जर येशूने तुमच्या पापाची भरपाई केली So नाही you तर? have to believe म्हणून तुम्ही विश्वास केला पाहिजे. Jesus paid past, present, future sins. आणि येशूने माझ्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची पापाची क्षमा केलेली आहे. You have to believe. तुम्ही विश्वास केला पाहिजे. If you don't believe, जर तुम्ही विश्वास करत that नाही, means जो कल पाप करने वाला है उसका भरपाई नहीं हुआ और प्रभु वापस नहीं आने वाला भरपाई करने वाला है, इसका मतलब तुम्हारा क्षमा नहीं होगा वो पाप के लिए. That is खतरा. आणि मग ते आपल्यासाठी एक धोकादायक गोष्टी आहे. So what you have to believe? म्हणून तुम्ही काय विश्वास केला He पाहिजे? has paid my past, present, future sins. त्यांनी माझ्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची पापांची भरपाई केली आहे. Because he is not going to come back on the cross. कारण येशू परत क्रूसावर येणार नाही. Amen. आमेन. It's a one-time job. आणि हे एक वेळेचे काम होती. And before you were born, he paid for your sins. आणि तुमचा जन्म होण्याच्या आधी येशूने तुमच्या पापाची भरपाई केली तुमने आहे. पाप भी नहीं किया, फिर भी परमेश्वर ने तुम्हारा पाप उसके ऊपर डाला. तुम पैदा भी नहीं हुआ, उसको कैसे मालूम तुम क्या पाप करेगा? हेलो, हैव यू रियलाइज दैट? आणि तुम्ही हे ओळखले का, जाणून घेतले का? What sin you have not even committed because you are not even born. आणि तुमचा जन्म देखील झाले नाही, तुम्ही काय पाप करणार आहे? But God put your sin on Jesus पण देवाने तुमच्या सर्व पाप येशूवर ठेवले 2000 years back. 2000 वर्ष पूर्वी. Amen. आमेन. That means God knows everything. ह्याचा अर्थ की देवाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. What a great God we serve. आणि किती महान देवाची आपण उपासना करतो. Wonderful. अद्भुत. God is making mansions for you in heaven. आणि देव तुमच्यासाठी स्वर्गामध्ये महल तयार करत आहे. Not a small flat. आणि छोटासा फ्लॅट नाही. One day I'll teach you about heaven. आणि एक दिवस मी तुम्हाला स्वर्गाविषयी शिकवणार. God is not a poor God. आणि देव काय गरीब देव नाही. प्रभू स्वर्गात एक कोपऱ्यात जागा द्या, कुठेतरी कोपऱ्यात जागा द्या. That is religion. आणि ती धर्म आहे. Many Christians are walking by religion. अनेक ख्रिस्ती आहे धर्माने चालत आहे. प्रभु बड़ा मत दो, थोड़ा एक कोपरे में जगह दो, कोने में किधर ते भी. They think बहुत humility. प्रभु ने अरे क्या यार नम्र तू, बहुत अच्छा, शाबाश. और प्रभु अगर कोपरे में दिया, क्या प्रभु कोपरे में दिया मेरे को? हाँ, इतना बड़ा परमेश्वर रह के, you know, Christians no, religious minded people very difficult. आणि धार्मिक You know, लोकांना हाताळायला खूप कठीण आहे. Saul आणि was the most religious person. आणि खूपच धार्मिक व्यक्ती होता सौल. पक्का लॉ था, पक्का लॉ किया उसने. Follower of the law 100%. आणि 100% त्यांनी नियमशास्त्राचे पालन केला. But look at his behavior. पण त्याच्या He वर्तणुकीकडे was बघा. persecuting Christians. तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. When he encountered Jesus, जेव्हा त्यांनी येशूला सामना He केला, fell. तो पडला he saw everything. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टी Wow. पाहिले. The persecutor became the persecuted. आणि जो छळ करणारा होता तो छळ सोसणारा झाला. When you preach grace, you'll be persecuted. जेव्हा तुम्ही कृपेचा प्रचार करणार तुमच्यावर छळ होणार. Remember this. हे लक्षात ठेवा. Okay. No, I'll teach about fear because if I go on like this, it'll. आणि My मी time तुम्हाला will be over. What time? Till what time we are here? 12:30? 12:30, no? Only 15 minutes, okay. Okay. Let me teach you. Now, तुम्हाला शिकवतो. first, प्रथम fear is not from heaven. आणि जी भीती आहे स्वर्गातून नाही. I know during this pandemic, मला माहिती आहे हा महामारीच्या many वेळेमध्ये are having fear. अनेक लोकांच्या मनात भीती आहे. You know, 2 years back, आणि 3 I don't know वर्षांपूर्वी whether I should tell you this or not. आणि मी तुम्हाला सांगितले पाहिजे किंवा नाही मला माहिती नाही. Holy Spirit showed me about this pandemic. आणि पवित्र आत्माने मला ह्या महामारीविषयी दाखवले. And I wrote on the Facebook, आणि मी फेसबुकवर लिहिले but they banned me पण त्यांनी मला बॅन केले twice. 2दा. So I stopped. So I won't tell. म्हणून मी काय बोलणार नाही. Okay, but I know what it is. पण मला माहिती आहे ही काय आहे. So now no one likes fear. आणि कुणालाही भीती पसंत नाही. But whether you like it or not, पण तुम्हाला आवडत आहे किंवा नाही. fear slowly enters in and makes our life miserable. आणि भीती हळूहळू आपल्यामध्ये शिरतो आणि आपल्या जीवनाला त्रासदायक बनवतो. Fear is the first weapon of the devil. आणि भीती शैतानाच्या प्रथम शस्त्र आहे. As faith is the sword of God's spirit. जसं विश्वास देवाच्या आत्माच्या तलवार आहे. Fear is the sword of the devil. आणि तसंच भीती शैतानाच्या शस्त्र आहे. As God uses our faith
to give us blessing, Satan uses our fear to rob your blessing. जसं देव आपला विश्वासाचा उपयोग करतो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, तसंच शैतान भीतीचा उपयोग करतो आपल्या आशीर्वादाची चोरी करण्यासाठी. Either you activate faith in your life, एक तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये or you विश्वासाला सक्रिय activate करा, fear in your किंवा life. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भीतीला सक्रिय You करा. make the choice. तुम्ही निवड करता. God never chooses for देव you. कधीच तुमच्यासाठी निवड In करत the Bible नाही. it says, आणि शास्त्रामध्ये त्यांनी I have सांगितले, kept before you life and death, आणि मी तुमच्या पुढे जीवन व मरण blessing ठेवतो, and curses. आणि आशीर्वाद You व शाप ठेवतो. choose. तुम्ही निवड करा. God has given you a will, आणि देवाने तुम्हाला एक मर्जी दिलेली a आहे, choice. एक निवड You दिलेली let आहे. God in or the devil in. तुम्ही देवाला आत याची परवानगी देतात किंवा शैतानाला आत याची Don't परवानगी blame देतात. God, don't blame the devil. आणि देवावर दोष लावू नका, शैतानावर देखील दोष लावू नका. Amen. आमेन. We are responsible. आम्ही जबाबदार आहे. God holds us देव responsible आपल्याला जबाबदार ठरवतो, because He has given us a free will. कारण देवाने आपल्याला एक He स्वतंत्र took इच्छा a दिली. risk by giving us a free त्यांनी will, धोका दिला आपल्याला एक स्वतंत्र इच्छा because in देऊन, that free will you can even reject God. कारण त्या स्वतंत्र इच्छामध्ये आपण देवाचा देखील नाकार करू शकतो. Amen. आमेन. But He doesn't want robots. पण त्याला यंत्र नको, मशीन नको, Angels are not robots. आणि देवदूत मशीन नाही, That's why they sinned, आणि म्हणून ते पाप केले, because they had a choice कारण त्यांच्याकडे एक निवड to होती, live with God देवाबरोबर or राहायला be separate from किंवा God. देवापासून वेगळं They राहायला. chose to be separate from God. आणि त्यांनी निवड केली की ते देवापासून वेगळं होणार. Amen. आमेन. God never forces. देव कधीच बलजबरी करत नाही. Don't blame God. देवावर दोष Don't लावू even blame the devil. आणि शैतानावर देखील दोष लावू. Submit to God. देवाच्या अधीन राहा. Resist the devil. शैतानाचा विरोध करा. And when there are some things of God, there are some things of the devil. त्याच्या- You do it. Resist it. आणि असं काय गोष्टी देवाचे आणि काय गोष्टी शैतानाचे तुम्ही करा, त्याचा विरोध करा. You accept what is God आणि तुम्ही देवाचे आहे त्याचा स्वीकार करा, and what is the devil. Resist आणि it. जो शैतानाचा आहे त्याचा तुम्ही विरोध करा, Don't be passive. आणि निष्क्रिय असू नका. Amen. आमीन. जो भी होता है होने. ऐसा नहीं है. Never blame God. देवावर कधीच दोष लावू Never, नका, never. कधीच नाही. When something happens, I say, I know you're perfect. आणि जेव्हा काय होतं तेव्हा मी देवाला बोलतो, तुम्ही परिपूर्ण आहात. तुम्हारा गलती बिल्कुल नहीं है और तुम गलती भी नहीं कर सकता है. मैं समझ नहीं सकता हूँ क्यों हो रहा है, मगर एक मालूम है, तुम कभी गलती नहीं कर सकते हो. आमेन. आमेन. You know, there are some high level prayers that pleases God. आणि असं काय उंच प्रतीची प्रार्थना आहे जो देवाला खुश करतो. Now we have to come out of the old. आता आपण जुन्यातून बाहेर निघालो पाहिजे. God has no work for the old people of the old who have the mentality of the old. आणि देवाकडे जुन्या लोकांचे काय घेणे देणे नाही, ज्यांच्यामध्ये जुन्या गोष्टीची मानसिकता आहे. And those who are living in the future now, that's the worst. आणि जे आता भविष्यामध्ये राहत आहे ते खूपच वाईट गोष्टी आहे. Many have brought the future today. अनेक लोकांनी भविष्याला आज घेऊन आले When आहे. they see problems happening, जेव्हा ते बघत आहे की समस्या होत आहे, based on those problems, आणि त्या समस्याच्या they आधारे connect to the word आणि ते वचनाशी जुळतात and bring it. आणि गोष्टीला पुढे घेऊन येतात. God has His own timeline. आणि देवाकडे आपल्या स्वतःची कालावधी आहे. He sent Jesus in His own time. आणि देवाने येशूला आपल्या स्वतःच्या वेळेमध्ये पाठवले. Amen. आमीन. This is your show time. आणि ही तुमची बड़ाई करण्याची वेळ आहे. तुम बोलेगा क्या पास्टर शो टाइम, प्रभु का शो करता क्या, प्रभु का दिखावट है क्या? We must come out of the religious mindset. आणि धार्मिक मानसिकतातून आता तुम्ही बाहेर निघाले Holy पाहिजे. Spirit said, पवित्र आत्म्याने सांगितले, our Father banished Satan. आणि आपला देव पिताने शैतानाला बहिष्कार heaven. केला स्वर्गातून. That was a great show आणि ती एक मोठा तमाशा होती before all the angels. पूर्ण देवदूतांपुढे. That's the show of our Father. आणि तो आपल्या पिताचा एक तमाशा होता, प्रदर्शन होता. Lord Jesus, मग प्रभू येशू He went into hell, आणि तो नरकात गेला, not to suffer. आणि दुःख सोसायला नाही. He made an open show, the Bible. Doesn't the Bible say? आणि त्यांनी एक उघडा प्रदर्शन केला. He असं made त्या- an open show त्याने एक उघडा प्रदर्शन केला of the devil शैतानाची, before all his demons. त्याच्या सर्व दुरात्म्यांपुढे. Because Satan had planned it that way. कारण शैतानाने अशी योजना I केली will होती, torture the Son of God. आणि मी देवाच्या पुत्राला छळणार. Jesus rose up. येशू पुन्हा उठले And He made an open show before all the demons. आणि सर्व दुरात्म्यांपुढे त्याने एक उघडा प्रदर्शन केला, उघडा तमाशा केला. अभी किसका बारी है? आता कुणाची बारी आहे? हमारा बारी है. होली स्पिरिट का बारी है. पवित्र आत्माची बारी आहे. Where are you? तुम्ही कुठे आहात? प्रभु जल्दी हो प्रभु, बहुत तकलीफ हो रहा है, जल्दी. Living tomorrow's life today आणि उद्याचे जीवन आज is जगत wrong.
ती चुकीचं आहे. Even living yesterday's life today is wrong. आणि कालचं जीवन जर आज तुम्ही जगत आहे ते देखील चुकीचं आहे. Many prayers are wrong. अनेक प्रार्थना चुकीचं आहे. Many things are wrong. अनेक गोष्टी चुकीच्या आहे. No, don't say it's written in the Bible. आणि तुम्ही म्हटले नाही पाहिजे हे शास्त्रामध्ये David लिहिले. prayed. दाविदानी प्रार्थना केली ना. Don't cast me out. आणि मला बाहेर टाकू नको. Don't take away the Holy Spirit. आणि तुझे पवित्र आत्मा माझ्याकडून काढू नको. You cannot pray David's prayer today. आज दाविदाची प्रार्थना आपण करू शकत नाही. David prayed, "Don't leave me." आणि मला सोडू नको. But Jesus says in the new covenant of grace, "I will never leave you nor forsake you." येशूने कृपेच्या नवीन करारामध्ये सांगितले मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. Rightly divide the word of truth. आणि सत्याच्या वचनाला नीट सांगा, बरोबर दुबागा. The whole Bible is the word of God. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे. But the Bible says, पण शास्त्र म्हणत आहे rightly divide the word of truth. सत्याच्या वचनाला बरोबर दुबागा, बरोबर विभाजन करा. Pre-cross, post-cross. क्रूसाच्या पूर्वी आणि क्रूसाच्या नंतर. तुम pre-cross नहीं है, post-cross है. आता तुम्ही क्रूसाच्या नंतरचे लोक आहे, पूर्वीचे नाही. Amen. आमीन. Law was good then. आणि त्यावेळेस नियमशास्त्र चांगली होती. Because it showed you your sin. कारण नियमशास्त्राने तुम्हाला तुमचे पाप दाखवले. It only shows your sin. आणि फक्त तुमच्या पाप तुम्हाला दाखवतो. But it cannot save you. पण तुमच्या तारण नियमशास्त्र करू शकत नाही. Grace that Jesus brought saves you. कृपा जो येशूने आणले, कृपाच तुमच्या तारण If you're in the करतो. law, जर तुम्ही नियमशास्त्राखाली you'll be conscious of sin. मग नेहमी तुम्हाला पापाची जाणीव You're असेल. under grace, जर तुम्ही you'll कृपेखाली be conscious of righteousness. तुम्हाला नीतिमत्वाची जाणीवता असेल. Amen. आमेन. Righteousness not by doing good works. आणि It's a नीतिमत्वता- faith righteousness by believing in Jesus who is my righteousness. आणि नीतिमत्वता चांगला काम केल्याने नीतिमत्वता नाही, पण येशूवर विश्वास केला म्हणून मला नीतिमत्वता प्राप्त झालेले आहे, कारण येशू Okay. नीतिमान आहे. I don't want to go there. Let me come back here. मी तिथे जाणार नाही, परत इथे येतो. You know, I've seen that even little children have fear. आणि मी पाहिले की लहान लेकरांमध्ये देखील भीती आहे. I prayed. आणि मी प्रार्थना I केला. prayed for elder people, आणि young वडीलधारी people, लोकांसाठी children. आणि तरुण लोकांसाठी आणि लहान लेकरांसाठी देखील मी प्रार्थना केली आहे. They fear, they get up fearful. आणि ते भयकारक होऊन उठतात. You know, sometimes the children see something horrible scenes. आणि कधी कधी जे लेकरे आहे भयानक स्वप्न पाहतात, दृश्य पाहतात. So even the parents are discussing. आणि समजा आई वडील काहीतरी चर्चा करत Because आहेत. this is what Holy Spirit showed in a portrait. आणि असंच पवित्र आत्म्याने मला एक दृश्यमध्ये दाखवले. A father mother is fighting. एक आई वडील भांडत होते. What are we going to do? आपण काय करणार? पैसा नहीं आ रहा है, अभी क्या खाएंगे हम लोग? That small boy was watching. आणि तो लहान लेकरू ऐकत होता. It entered his soul. आणि त्याच्या जीवामध्ये तो शब्द गेला. And he grew up in that. आणि तो त्या भीतीमध्येच You वाढला. know, all these years we've been taught about spirit. आणि एवढं सर्व वर्षांमध्ये आपल्याला आत्माविषयी But you know what शिकवण is important? आपल्याला माहिती आहे कुठल्या गोष्टी महत्त्वाची आहे? Your soul. तुमचा जीव. The Bible says, as your soul prospers, आणि शास्त्र म्हणतात जसं तुमचा जीव उन्नती करणार, you will prosper in every area of your life. तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये समृद्ध होणार. Amen. आमेन. You must learn the structure of your soul. आणि तुमच्या जीवाची रचनाविषयी तुम्ही शिकले पाहिजे. Our Father has made us like spirit. Our spirit is like a father. आपला देव पिताने आपला जो आत्मा आहे पितासारखा Our body बनवलेला, is like Jesus. आपलं शरीर येशूसारखं आहे. But our soul is like Holy Spirit. पण आपला जो प्राण किंवा जीव आहे पवित्र आत्मासारखं आहे. Many have, you know, yesterday also, I don't want to say, you know, many have wounds in their soul. अनेक लोकांच्या जीवामध्ये जखम झालेली That is आहे. making you weak. आणि हे जखम तुम्हाला अशक्त As करत आहे. strong as is your soul, जितकं बलवान तुमचा जीव आहे your faith will work like this. आणि तुमचा जो विश्वास आहे पटकन काम करणार, ताबडतोब काम करणार. Many don't take care of their soul. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घेत नाही, क्या देखता है, क्या सुनता है, क्या सोचता है, वो सब पहला तुम्हारा आत्मा में जाता है. You give bad words, जर तुम्ही शिवी you देतात, curse someone, जर तुम्ही कोणाला शाप देता, you think it's going there. तुम्हाला वाटतं तिथे गेला First आहे, it goes to you. प्रथम ती तुमच्यामध्ये शिरतो. Remember that. हे गोष्टी लक्षात ठेवा. We have been storing garbage for years. आणि आपण कैर कचरा खूप वर्षापासून साठवून ठेवले आहे And we'll live by that garbage. आणि त्या कचरानेच आम्ही जगतो.
We know how to clean physically, आपल्याला माहित आहे की आपण नैसर्गिक गोष्टीला कसं स्वच्छ but we केलं don't know how पाहिजे, to clean spiritually. पण आत्मिक गोष्टीला कसं स्वच्छ केले पाहिजे हे आपल्याला माहिती That's why नाही. many times we try to live a good life, we cannot. म्हणून अनेकदा आपण चांगलं जीवन जगायचे प्रयत्न करतो पण आपण A करू शकत blessed नाही. life, healthy life, we cannot. एक आशीर्वादित जीवन, एक चांगलं आरोग्यदायी जीवन पण आपण We जगू शकत pray, नाही. we fast, we do all these things. आपण प्रार्थना करतो, उपवास करतो, सर्व गोष्टी करतो. Did God make it so difficult? आणि देवाने गोष्टी एवढा अवघड केला आहे का? No. नाही. You must know how your soul must be cleansed. आणि तुम्हाला माहिती पडले पाहिजे की कसं तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध केले पाहिजे. Amen. आमीन. When you watch TV, जेव्हा तुम्ही टीव्ही I have बघता seen how the images come from the TV. आणि मी पाहिले की कसं जे किरण आहे, जे प्रतिमा आहे टीव्ही वरून येतो, If there's bad stuff, जर तिथे काही वाईट गोष्टी आहे you're letting it enter a soul. मग तुम्ही त्या गोष्टीला आपल्या जीवामध्ये माँ यायची लोग परवानगी. बोलता बर्तन घासते रहता, अरे सता मत, ये ले रिमोट देख तू. हेलो, बच्चा देख, बच्चा कुछ भी देखता और अंदर स्टोर हो रहा है. Your soul stores, आणि तुमचा जीव सर्व गोष्टीला जमा करतो, and you साठवून live ठेवतो. by your soul because soul is you. आणि तुम्ही तुमच्या जीवाने जगत आहे कारण जीव तुम्ही आहात. As that word, as Holy Spirit said, is very important. आणि जसा तो जो शब्द आहे पवित्र आत्म्याने सांगितले तो शब्द खूप महत्त्वाचे आहे. As your soul prospers. जसं तुमचा जीव उन्नती करतो, If your soul doesn't prosper, you're not going to prosper. जर तुमचा जीव उन्नती करत नाही मग तुम्ही देखील समृद्ध होणार नाही. Amen. Okay, आमेन. we'll go fast. How many? Oh, my, only 5 minutes left, I think so. So, fear can't stay where faith is. आणि जिथे विश्वास आहे तिथे भीती राहू शकत नाही. So, to cast off fear, faith is a must. म्हणून भीतीला बाहेर काढण्यासाठी विश्वास एक गरजेची गोष्ट But आहे you can do it आणि तुम्ही ते करू शकता. because fear is of the spirit realm. कारण जी भीती आहे आत्मिक जगातून येतो. So, the unsaved cannot do it. म्हणून न तारण पावलेले लोक हे करू शकत नाही They can just cover up. आणि ते फक्त पांघरू शकतो. What they do? ते काय करतात? Keep yourself busy. स्वतःला व्यस्त You ठेवतात. ask the world, they'll say, आणि तुम्ही जगाला विचारा ते बोलणार. तुम किस में भी busy रहो ना. आणि कुठल्या गोष्टीमध्ये व्यस्त राहा. किचन में तुम्हारा वाइफ ही खाना क्यों दूर में बनाते रहो, बिजी हो जाएगा, तुम्हारा माइंड उधर रहेगा ना, माइंड फिर फियर पे नहीं रहेगा. पिकनिक जाओ. They all सहलला जा. suppressing it. आणि ते सर्व त्याला दाबत आहे. It is there, आणि भीती आत आहे but it is suppressed. पण त्याला दाबून ठेवलेले आहे. पिकनिक में जाएंगे थोड़ा मजा, हंसो थोड़ा. अरे कितना अच्छा लग रहा है अभी. गया नहीं वो है. But you have authority. पण तुमच्याकडे तर अधिकार आहे. Jesus said, येशूने सांगितले all power is given unto me आणि सर्व सामर्थ्य मला देण्यात आली आहे. in the spiritual and the natural. आत्मिक आणि नैसर्गिक जगामध्ये Go in my name. आणि माझ्या नावात You जा. have authority in the spiritual natural. आणि तुम्हाला अधिकार आहे नैसर्गिक आणि आत्मिक So जगामध्ये you देखील. can do it. म्हणून तुम्ही करू शकत आहात. आमेन. हेलो. मगर बिलीवर लोग अनबिलीवर पूछता डर है क्या करने का. अरे काम करो, थोड़ा घूम के आओ ना, पहाड़ पे जाओ थोड़ा. ऐसा ना उसमें जाएगा, हाँ जाएगा. Holy Spirit said, पवित्र आत्म्याने the सांगितलं time is coming. वेळ येत आहे. The unsaved people will seek the Christians the most. आणि जे न तारण पावलेले लोक आहे ख्रिस्ती लोकांची अधिक शोध करणार. आमेन. हेलो. तुम उधर जा रहा है पूछने को. गुड. ओके. Fear has to be rebuked and cast away. आणि भीतीला आपण धमकवले पाहिजे आणि बाहेर काढले If पाहिजे. it takes authority, जर तो अधिकार घेतो it means authority of heaven. आणि त्याला मग स्वर्गाची अधिकाराची गरज आहे. And you have the keys. आणि तुमच्याकडे ती किल्ली So आहे. only born again Christians have authority in the spiritual realm and all the spiritual enemy to cast him out. म्हणून फक्त नवीन जन्मलेले ख्रिस्ती लोकांना आत्मिक जगावर अधिकार आहे आणि शैतानाच्या सर्व अधिकारावर त्यांना अधिकार आहे त्यांना बाहेर I know, काढण्यासाठी. because I don't have much time, I'll say आणि something. माझ्याकडे अधिक वेळ नाही. Huh? Acha. Is it like that? 5-10 minutes I can continue? Okay. Thank you. What I wanted to say is, मला काय सांगायचं होतं. sometimes you say, I rebuke this spirit, but it doesn't go.
आणि कधी कधी तुम्ही बोलतात मी ह्या आत्माला धमकावतो पण तरी तो भीती जात नाही. जाता नहीं ना पास्टर, तुम बोला फेथ से उसको रिब्यूक करो, वो जाएगा. नहीं जाता है ना. हाँ, क्यों नहीं जाता है? You must go to the word. You know, how does faith work? आणि तुम्हाला माहिती आहे विश्वास कसं काम करतो. Galatians 5:6. गलातिकरास 5:6. Faith works by. विश्वास प्रीतीने काम करतो. Faith works by. विश्वास कशाने काम करतो? प्रीतीने. Open your Bible and see. आणि पवित्र शास्त्र उघडा आणि बघा. Faith works by love. विश्वास प्रीतीने काम करतो. Faith needs love to work. आणि विश्वासाला प्रीती पाहिजे काम करायला. If love is not there, जर प्रीती नाही, your faith doesn't work. तुमचा विश्वास काम करत नाही. Amen. आमेन. Instead of trying faith, महीना अच्छा हो जाएगा, महीना अच्छा हो जाएगा. Faith works easily by love. आणि विश्वास सोयीस्कर रीतीने काम करतो फक्त पर प्रीतीने. बहुत क्रिश्चियन लोग क्या है, faith बढ़ा देता. I am healed, I am blessed. They keep on coming. I am healed. आणि मी आरोग्यदायी, मी आशीर्वादित आहे असं बोलत राहतात. I will walk. I will. जब भी माँ बच्चे को उठाती है, बच्चा बोलता रहता, I will not fall. I will not fall. I will not fall. ऐसा बोलता बच्चा? क्यों नहीं बोलता? क्यों faith confession नहीं करता बच्चा? आणि जो बाळ आहे तो विश्वासाची कबुली का करत हेलो नाही? माँ लोग, तो और बच्चे लोग बोल रहे नहीं, मेरा माँ ना नहीं गिराएगी, मेरा माँ ना बहुत शक्तिशाली है, वो ना संभालेगी मिर्च नहीं गिराएगी. ऐसा क्यों नहीं बोलता बच्चा तुम्हारा? क्यों ट्रस्ट करता है? बिकॉज ही नोज यू लव हिम. कारण बाळाला माहिती आहे तुम्ही त्याच्यावर प्रीती करतो म्हणून. Amen. आमेन. When you know someone loves you, you trust him easily. आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे कुणी तुमच्यावर प्रीती करत आहे तुम्ही 100% त्याच्यावर भरोसा करणार. And I was going the lift. आणि जेव्हा मी लिफ्ट मध्ये जात होतो The mother had the child. आणि आईकडे एक लेकरू होता. Suppose the mother has a child. आणि आई आणि लेकरू आहे. 2 uncles are there. आणि 2 काका आहे. One big mustache like this. आणि एकाकडे खूप मोठा मुस्टॅच आहे, मिशी आहे. ऐसा देख रहा है. माँ बोलती बेटा वो अंकल के पास जाना हो, बहुत जा हेलो बोल उसको. बेटा देखें, अरे बाप रे, ये मार देगा ऐसा लग रहा, मम्मी के पीछे जाएगा. He doesn't trust. आणि तो भरोसा करत नाही. बट दूसरा एक अंकल है एकदम अच्छा है. आणि दुसरा काका खूप चांगला आहे, हसतो. बेटा अंकल के पास जा, हेलो अंकल हेलो. You can trust someone when you know that person loves you. आणि तुम्ही त्या व्यक्तीवर भरोसा करू शकत आहे जेव्हा तुम्हाला माहिती आहे तो व्यक्ती तुमच्यावर प्रीती करतो तेव्हा. Does God love you? आणि देव तुमच्यावर प्रीती करतो का? होय. Your faith is the most easiest. आणि तुमचा विश्वास खूप सोपा God आहे. made your faith to be the most आणि easiest देवाने तुमचा विश्वास अगदी सोपा बनवले आहे. because He loves you. कारण देव तुमच्यावर प्रीती The करतो. Bible says God has love. God is love. आणि शास्त्र म्हणत नाही देवाकडे प्रीती आहे पण देवच प्रीती आहे. Many are approaching God based on their love. आणि अनेक लोक देवापुढे जात आहेत त्यांच्या प्रीतीच्या आधारे. और सिखा भी जाता प्रभु को प्रेम करने का, प्रभु सबसे ज्यादा प्रेम करने का, प्रभु को प्रेम करो प्रभु. अरे कोशिश कर रहा हूँ प्रेम करने का, मगर हर टाइम मैं पाप में गिरता हूँ ना, मैं उतना प्रेम नहीं कर सकता हूँ ना, इसके लिए मेरे को आशीर्वाद नहीं मिलता. You need revelation knowledge. तुम्हाला प्रकटीकरणाचे ज्ञान पाहिजे. God loved you first. देवाने प्रथम तुमच्यावर प्रीती केली. The definition of love according to the Bible is He loved you. आणि प्रीतीच्या व्याख्या शास्त्रानुसार अशी आहे की देवाने प्रथम तुमच्यावर प्रीती केली. Our parents loved us when they saw us. आणि आपल्या आईवडिलांनी तेव्हा आपल्यावर प्रीती केली जेव्हा त्यांनी आपल्याला पाहिले. उसके पहले लव किया था, देखने के बाद लव किया. हे मेरा बेटा. डैडी उठा था, मैं डैडी हुआ, मैं कौन हूँ? डैडी डैडी. You know, parent, father always carries the baby out. आणि नेहमी जो वडील आहे बाळाला बाहेर घेऊन जातो. मैं तुम्हारा डैडी हूँ, डैडी डैडी. समझ में आया ना? God's love is the highest kind of love, which is called agape love. आणि देवाच्या प्रीती सर्व उंच प्रकारची प्रीती आहे ज्याला आपण अगापे प्रीती बोलतो. You think about God's love like the human love. आणि तुम्ही देवाच्या प्रीतीला मनुष्याच्या प्रीतीसारखा विचार करतो. जो आज प्रेम में गिर गया कल बाहर निकल गया. तारे तोड़ के लाता तुम्हारे लिए.
ऐसा ना कितना प्रेम करता है, शादी होने के बाद एक भाजी भी नहीं लाएगा वो। अरे तुम बोला तारे, अरे उस टाइम पे ऐसा बोलने पड़ता है, तुमको समझ नहीं आने मांगता ना। बट विमेन आर सो इनोसेंट, बहुत स्त्रिया प्रेम, इतके भोळे असतात. बहुत प्रेम करता. क्यों, क्या किया? वो बोला तारे लाता. Okay, don't be offended, huh? It's the नाराज होऊ truth, नका, huh? पास्टर गंमत करत आहे. हाँ. अभी तुम कोई तो ऐसा फ्रेंडशिप बनेगा, ए ऐसा बोल मत, तो आगे से पास्टर बोला है, पास्टरने सांगितलं तारे तू घेऊन येणार नाही, काय नाही, फक्त तू बोलतो असं. अरे हे सिक्रेट कोण सांगितलं तुला? You know, we are the best before marriage, isn't it? आणि विवाहाच्या आधी आपण खूपच चांगलं असतो, उत्तम असतो. चेअर लो. अच्छा, खुर्ची घ्या प्लीज बसा, आणि कृपा करून बसा. मी पाणी घेऊन येतो. अच्छा, शादी के बाद ए कुर्सी आण, पाणी आणून दे इथं. काय बसली तू झोपते? हाँ, अरे मग तुम पहले तो खुद चेयर ला. अरे उस टाइम पे अलग बात है. ओके ओके ओके. Okay, so you know, I've written so big message for you. I don't know. You know, I always do, even in my church. God gives me so much revelation. If you find my house, I have so many papers. I keep आणि on माझ्या writing. Holy घरामध्ये Spirit gives me खूप revelation. कागद आहे, मी सतत लिहित राहतो. I keep on writing. आणि सतत मी You लिहित know, राहतो. to tell you the truth, आणि तुम्हाला खरं सांगतो, I don't even like to preach. आणि मला प्रचार करायला आवडतच नाही. You know what I like? आणि मला काय आवडतो? To sit at home आणि घरी बसायला with the Lord, प्रभू बरोबर get the revelation. आणि प्रकटीकरण प्राप्त करायला. That's why this place is not temptation for me at all. म्हणून ही जी जागा आहे माझ्यासाठी मुळीच मोहाची जागा नाही. And I don't go anywhere. You have not seen me going anywhere. आणि मी कुठेही जात नाही, तुम्ही बघणार नाही मी कुठेही जातो. But this is my calling. पण ही माझी पाचारण आहे, So I'm fulfilling it. म्हणून मी ते पूर्ण करतो. Amen. आमेन. Okay, so I think so. We don't have much time. आणि आता आमच्याकडे अधिक वेळ नाही. But one day we will learn about fear. There's so much things to learn. आणि भीतीविषयी खूप गोष्टी आहे शिकण्यासाठी. Oh, okay. But I love you all. पण मी तुम्हा सर्वांवर You're a प्रीती very, करतो. very good crowd. आणि खूप चांगली Very गर्दी responsive. आणि खूपच तुम्ही प्रतिसाद देतात. And I love Peter, his आणि मी wife. पेत्रावर त्याच्या पत्नीवर They प्रीती are great करतो. men and women of God. आणि ते देवाचे महान सेवक व I'm सेविका so आहेत. really proud of them. आणि मला खरोखर त्यांच्याविषयी And I गर्व also आहे. liked your admin आणि very मला much. तुमच्या व्यवस्थापन देखील खूप आवडतो. Everything is so beautiful. आणि प्रत्येक गोष्टी खूप Praise सुंदर God. आहे. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. Okay. Okay, I'll pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. I'll decree and declare. आणि मी घोषणा करणार, जाहीर करणार. Don't take me wrong. आणि चुकीने मला घेऊ Because नका. even Jesus said there's wrong prayer and right prayer. आणि येशूने सांगितले चुकीचा प्रार्थना आहे आणि बरोबरची प्रार्थना Because आहे. someone is praying for long, that doesn't mean he's praying the right. आणि खूप वेळेपर्यंत एक व्यक्ती प्रार्थना करतो याचा अर्थ नाही की तो बरोबर प्रार्थना करतो. Jesus said that. येशूने असं सांगितले. Didn't Jesus say even hypocrites pray? आणि येशूने सांगितले की ढोंगी लोक देखील प्रार्थना करतात. Hello. Not only hypocrites pray, hypocrites love to pray. आणि फक्त प्रार्थना करत नाही, ढोंगी लोकांना प्रार्थना करायला खूप आवडतं. बहुत आवडता उनको. चला प्रार्थना करूँ. अभी खाना खाने टाइम चला प्रार्थना करो, आधा घंटा प्रेयर करेगा, खाना भी ठंडा हो जाएगा. अरे तुम्ही किती प्रार्थना करता ना, तुम्ही घरी करता का? घरी नाही करत, इथं करतो मी असं. हॅलो.
Remember one thing. एक गोष्टी The लक्षात most precious person is the one who prays for you. आणि खूपच मूल्यवान व्यक्ती तो आहे जो तुमच्यासाठी प्रार्थना करतो Without you knowing it. आणि तुम्हाला न कळून तुमको मालूम भी नहीं वो बैठ के तुम्हारे लिए प्रार्थना करता है और तुम उसको भाव नहीं देता. मग दुसरे लोग बोलते माझा प्रार्थना तुमच्यासाठी आहे. उसको पूछा प्रार्थना करता क्या तुम्ही? नाही ना असं बोलतो मी. फरक है ना. Be wise. सुज्ञ व्हा. Okay, I'll pray for you. I'll make a general prayer. एक सामान्य प्रार्थना करतो. And if there's any wounds in your soul, I'll remove it. आणि जर कुठलाही जखम आहे तुमच्या हृदयामध्ये ते काढा I'll cast out fear आणि भीतीला बाहेर काढणार and any influence of the devil. आणि शैतानाचा कुठलाही प्रभाव. If the devil has built any platforms against you, around you, आणि जर शैतान तुमच्या विरुद्ध मंच तयार करत आहे तुमच्या or अवतीभोवती placed wrong देखील people around you आणि चुकीचे लोक तुमच्या to अवतीभोवती hurt you, ठेवून attack you, आणि तुम्हाला हमला करायला to bring तुम्हाला problems नाराज in your करायला life, तुमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण whatever करणार is planning and plotting against you, आणि शैतान तुमच्या विरुद्ध योजना करत maybe you आहे don't know, आणि कदाचित तुम्हाला माहिती I'm going to नाही pray. मी तुमच्यासाठी प्रार्थना Even करणार those sickness that you don't know, आणि असं काय आजार जे तुम्हाला माहिती नाही if it is growing in you, आणि ती आजार तुमच्यात वाढत I'll pray आहे for that too. आणि त्याच्यासाठी देखील मी प्रार्थना करणार be आहे ready. म्हणून तयारीत राहा. Okay. If there's anything in your soul which is not right, जर तुमच्या just जीवामध्ये अशी गोष्टी आहे जी let it बरोबर go. नाही त्याला तुम्ही सोडून द्या. second, दुसरा forgive others. इतरांना क्षमा करा. Even if you don't like to forgive जरी तुम्हाला आवडत नाही क्षमा करायला तरी तुम्ही क्षमा करा for your benefit. तुमच्या फायद्यासाठी. याद रखो. And forgiveness you are doing by faith, not by emotions. आणि जी क्षमा आहे तुम्ही विश्वासाने करत आहे भावनेने नाही. प्रभु को बोल सकता है मेरे को क्षमा करने का इच्छा नहीं क्योंकि उसने बहुत मेरे को सताया, बहुत तकलीफ दिया, मेरा बिल्कुल इच्छा है, मेरे को बहुत गुस्सा आता, मगर तुम्हारा वचन में लिखा है इसके लिए मैं विश्वास से उसको क्षमा करता हूँ. Amen. Hello, you can do it. आणि तुम्ही करू शकता. So don't walk by emotion, walk by faith. म्हणून भावनाने चालू नका विश्वासाने चाला. Thank you, Father. Do it now. आता तुम्ही करा. You don't have to cry to तुम्हाला ask the रडायची Lord to गरज forgive नाही you. की तुम्ही प्रभूला सांगितलं नाही पाहिजे तुम्हाला क्षमा Crying करायला has its own place. आणि रडण्याची स्वतःची जागा आहे. क्योंकि परमेश्वर इतना अच्छा है, मैं उसको दुख पहुंचाया इसके लिए मैं रो रहा हूँ, वो ठीक है, मगर रोने से उसको मैनिपुलेट नहीं कर सकता है कि आशीर्वाद करे या आरोग्य दे या क्षमा करे. That is different. आणि तो वेगळा आहे. Understand this. आणि हे गोष्टी Receive समजून घ्या. forgiveness. क्षमा प्राप्त करा. Forgive others. इतरांना क्षमा करा. You have done it. Okay. Father, I pray पिता, for मी each and प्रार्थना- everyone in this place. एकूण एक व्यक्ती जे इथे आले आहे I bind all influence of the devil. शैतानाच्या सर्व प्रभावाला बांधून टाकतो. Be gone निघता हो in Jesus' name. येशूच्या नावात. You know, when I say that, all the demons will leave you आणि जेव्हा मी असं बोलणार सर्व दुरात्मा तुम्हाला सोडून जाणार within no time. आणि कुठलाही वेळ न लागता Because we have the power of the devil. कारण आपल्याकडे शैतानाच्या In the name of अधिकारात Jesus, सामर्थ्य आहे येशूच्या you नावात. must just agree. आणि तुम्ही फक्त सहमत झाले That's पाहिजे all. एवढंच आहे. You cannot just stand silent. आणि तुम्ही शांत उभं राहू शकत नाही. Heaven's protocol is you must agree. आणि स्वर्गाचे नियम आहे तुम्ही सहमत झाले पाहिजे. Because God never forces it. कारण देव बळजबरी करत नाही. Your agreement means you want it. आणि तुमची सहमती म्हणजे तुम्हाला ती गोष्टी पाहिजे. So don't say amen for the wrong message. म्हणून चुकीच्या संदेशासाठी आमेन बोलू नका. Others will be a partaker of that. आणि त्या गोष्टीच्या सहभागी होऊ Only for the नका. right message. फक्त योग्य संदेशासाठी सहभागी व्हा. Father, in आमेन. the name of Jesus, पिता येशूच्या I नावात bind all influence of the devil. शैतानाच्या सर्व प्रभावाला बांधून टाकतो. Be gone निघता हो in Jesus' name. येशूच्या नावात. And all the words that people have spoken against you, आणि सर्व शब्द जे लोकांनी तुमच्या विरुद्ध सांगितले that has आहेत, hurt you, जे तुम्हाला that दुखावले, has offended you, जे तुम्हाला नाराज that केले, has made you to cry, जे तुम्हाला रडायला लावले because आहे of which you are grieved, आणि ज्याच्यामुळे तुम्ही शोकित you झाले are आहे dishonored, आणि तुम्ही अपमानित झाले you are आहे judged, आणि तुमच्यावर न्याय झालेली आहे spoken wrongly, आणि चुकीच्या curse words, आणि शापित sickness शब्द, words, आजाराचे शब्द, disease words, रोगाचे शब्द hurt बोलले words, आणि नाराजी hate शब्द, words. द्वेषाचे शब्द In the name of Jesus, येशूच्या I नावात cancel those words त्या now सर्व शब्दांना मी रद्द करतो against you. तुमच्या विरुद्ध In आले आहे Jesus' name. येशूच्या नावात. Only the word of God फक्त देवाचे will वचन surround you, तुमच्या will अवतीभोवती enter असेल your life, आणि तुमच्या जीवनात and प्रवेश you will करणार live by the आणि word. तुम्ही वचनाने In जगेल Jesus' name. येशूच्या नावात. Amen, amen. Any platform is built against आणि you, कुठलाही मंच जर शैतानाने तुमच्या विरुद्ध I तयार pull केला, it down. त्या मंचाला खाली In पाडतो Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. I rebuke every spirit of fear, आणि प्रत्येक भीतीच्या आत्म्याला दूर करतो. torments,
आणि छळाच्या bad dreams, वाईट स्वप्नाचे any kind of wrong suicidal thoughts, आणि चुकीच्या आत्महत्याचे be विचार gone in Jesus' name. निघता हो येशूच्या All नावात. headache, giddiness, सर्व डोकेदुखी चक्कर Go. निघ all बाहेर heart pain, आणि हृदयामध्ये वेदना Go. निघ बाहेर heart pain, आणि breathing problem, आणि श्वासाची Go. समस्या, हातामध्ये दुखणं निघ in बाहेर Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला I आमेन. receive. मी स्वीकार करतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू Two things. दोन No. गोष्टी. Sometimes miracles happen instantly. कधी कधी चमत्कार ताबडतोब होतो Another आणि दुसरा miracle has begun. चमत्कार सुरू But झाली आहे. your work is, पण तुमचे काम आहे whatever sickness you had, जे पण आजार when the तुमच्या thought comes, जेव्हा विचार येतो you must say, तुम्ही बोलले पाहिजे Pastor prayed for me पास्टरने माझ्यासाठी and प्रार्थना I am केली healed. आणि मी आरोग्यदायी आहे.